कोणा जोगे एक दाता लागे एक पाठी लागते मागे पुढे अवघा काळ वळू नये नचले पळ करिता कोल्हाळ कुठे खांदा हरिवाहे पाप पुण्यात्म्याच्या शक्ती असते उजिल्या श्रीपती यावे का कुलती तया सत्ता नायका तुका उभा पैल थडी तरी हे प्रकार निवडी घातल्या सांगडी कापिरी पिटे हकारी मागे पुढे अवघा काळ विठ्ठल विठ्ठल काही नो एक कोणा जोगे एक दाता लागे एक पाठी लागते मागे पुढे अवघा काळ समाचरण सरोजम चंद्र नीलांबुदावम जगननेत पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कन्नरम गंजनेत्रम सदैवला समितरम चिंतयामि पंडरंगा करो प्रथम ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर वचनायका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी त्रिपुटीच्या योगे काही नोहे कोणा जोगे एक दाता लागे एक पाठी लागते प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवा करता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा असून जगद्गुरु तुकोबरा आपल्याला या अभंगामधून सावध करतात तुकोबरा आपल्याला या अभंगामधून सावध करतात मनुष्य याला जे जे आलेले आहेत त्यांना सावध करतात आहे का नाही संतांचं कार्यच आहे काय करण्या जीवनात सावध करणं हे कार्य संतांचं आहे मला संतांनी अनेक ठिकाणी सावध केलं सावध होई बापा काळ लागला मापा सावध करत असताना सावध कधी केलं जातं सावध करणं कशाला म्हणतात सावध करणं मला सावध करण्याची खरी व्याख्या अशी होईल बरं का शास्त्रात काय सावध करण्याची व्याख्या दिली पण आपल्याला जर सावध करण्याची व्याख्या आपल्याला आपल्या अल्पबुद्धीने बघायची असेल तर सावध करण्याची व्याख्या अशी येत असते की समोर होणार मला संत सावध करू शकतात आपल्याला बाकी संत सोडून कोणी सावध करू शकत नाही बाकीच्यांचं सावध करणं म्हणजे झोपी घालणे आपल्याला संसारातली जे जे व्यक्ती संसारिक म्हणून सावध करतात त्यांना असं वाटतं मी सावध करायलो पण ते सावध करणं नाही ते खरं काय करणं आहे झोपे घालणे सावध करणं नाही ते सावध त्यानं करावं मला सावध करण्याची व्याख्या केली की सावध कोणी करावं हे लक्षात येतं सावध करण्याची व्याख्या काय आहे समोर आपल्या जीवनात येणारे प्रतिकूल प्रसंग त्याची जाणीव करून देणं याचं नाव काय आहे सावध करणं अनुकूल नाही अनुकूल प्रसंग येणं संत सावध करतात अनुकूल प्रसंग येणाऱ्या गोष्टीविषयी सावध करत नाही कुठतरी असं भागवता गाथ्या ज्ञानेश्वरी कोणत्याही ग्रंथात असं तुम्हाला प्रमाण सापडलं आहे का काय की तू संसार करत आहे आणि तुझं उद्या भलं होणार आहे का संतांची मला वाईटाकडेच नजर काय एखाद्यात तर सांगाव ना बरं भलं होत नाही का होत नाही का
बरोबर. माणसं सांगतात ना महाराज पहिल्यांदा खूप दुःख भोगले हो, पण देवाच्या कृपेनं आता सुख लय चालय का सुखाचा म्हणतात लय सुख आला. आता त्या सुखाला पारावार नाही. आनंदाचे डोई आनंद तरंग. अरे संत ते पण संत कधी का सांगत नाहीत असं की तुम्ही असं करा, तुम्ही संसारात अशा पद्धतीने वागा. असे वागले म्हणजे तुमचं उद्या कल्याण होईल असं का म्हणत नाही? कारण संसारात चांगलं झालं, संसार केला आणि त्याचं चांगलं झालं असं तिन्ही लोक शोधूनही उदाहरण सापडणार नाही. सांगा ते गावाने गेले ना, सांगा ते गावाने गेले ना, सांगा ते कवळी गेली नाही. सगळा पाहून घ्या काय काय होतं त्याच्याकडे. सगळ्या अभंगात तुकोबरायांनी वर्णन केलेलं आहे. मला एवढा मोठा वैभव ज्याच्या जवळ आहे तो रावण. किंवा अनेक मोठ्या मोठ्यांचं उदाहरण दिलेलं आहे. तुकोबाराय म्हणतात, ज्ञानोबाराय तेच म्हणतात. अरे संसार 100% शुद्ध संसारिक आहे आणि त्याचं चांगलं झालं हे म्हणजे कसं म्हणणं आहे माहितीये का? हे काशीस खांदोनी आपुले असं कसं आहे माहितीये का? मृत्यू लोकात चांगलं झालं म्हणणं कसं आहे, मुंडकं कापलं पाय जळाले म्हणून पायात घातलं आणि लय मस्त झाला आता पाय जळतच नाही. अरे मुंडकं कापल्यावर जीव गेला पाय जळत काय अर्थ असं चांगलं म्हणणं. चांगलं कुठं झालंय का महाराज कोणाचं ऐका नाही. कोण सुख काय कोण सुख धरोनी संसारी राहो सांग मजबा हरी अवघ्या नाशिवंता परी चिता तुही दुरी अंतरशी. बरे म्हणतात कोणतं सुख आहे असं सांग ना देवा, कोणतं सुख धरून इथं राहायचं ऐका नाही महाराज. अशा प्रकारे संतांनी म्हणजे ते चांगलं म्हणत नाही. मग जे घडणार आहे त्याची यथार्थ जाणीव करून आपल्याला संत सावध करतात. संतांनी तर खूप सांगितलं महाराज, खूप सांगितलं. संत महात्मे तुकोबाराय आपल्याला अनेक प्रकरणात अनेक नामदेव महाराज सगळे संत आपल्याला सावध करतात. महाराज सकाळी जे आपण अभंग म्हणतो त्यात बहुतेक करून अभंग जागे करण्याचे आणि जे काही अभंग भगवंताची वर्णन करणारे येतं ते वर्णन करण्याचा भावही तोच आहे की आपल्या वर्णनानं देवानं प्रसन्न व्हावं आणि आपल्याला काय करावं सांगावं. बरोबर की नाही? बहुतेक करून मला तशाच प्रकारचे भावातले अभंग सकाळी आहेत. आणि सकाळीच का ते अभंग म्हणायचे? कारण सकाळी म्हणजे ते दिवसभर तो विचार ध्यानात राहील म्हणून. कोणता ना कोणता काकड्यातलं एखादं प्रमाण दिवसभर काय मनात काय राहील, घोळत राहील आणि घोळत राहील. एक दिवस विचार करून 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 चिंतने तद्रुपता तशी आपल्याला स्थिती प्राप्त होईल. अशा प्रकारचं ते आहे. म्हणून संतांनी सावध केलं आणि सावध करत असताना संत महात्म्यांनी सांगितलं अरे काय काय आमच्या पुढे जीवनात येणार आहे, काय संकट येणार आहे. तर संतांनी आपल्याला अनेक ठिकाणी ते संकटही सांगितलं. एक संकट सगळ्याच्या जीवनात आहे, ते संकट म्हणजे न टळणारं आहे. ते कोणतं आहे? मरणाचं संकट आहे. कोणाच्या जीवनात ते चुकलेलं नाही. चुकवायचा प्रयत्न केला असं नाही, चुकवायचा प्रयत्न करत नाहीत असं नाही आणि चुकवायचा प्रयत्न करणार नाहीत असंही
नाही. अनेकांनी चुकवायचा प्रयत्न केला, प्रयत्न करणार आहे. प्रयत्न करून प्रयत्न करत असताना प्रयत्न करणाऱ्याला यात यश कधीच येत नाही. म्हणतात काय काय खाल्लंय यानं. अवघाची आकार ग्राशी अवघाची आकार ग्राशी एकचे निराळे हरिचे नाम, एकचे निराळे हरिचे नाम. अवघाची आकार ग्राशियाला काळे जे आले आकारात ते काही काही नाशी. नाही नाही अवघे नाशी, अवघे नाशी. आणि मला एवढा या काळाचा जबरदस्त प्रभाव आहे. मग बरोबर 11 वाजता म्हणतात काय पसरला असे चवडा करोनी आकार काय करोनी आकारवर माझी आदर. म्हणजे सगळा आकार जे आला तो सगळा त्यानं कालोस्मी लोके क्षय प्रवृत्तो. काल रूपानं भगवंत सगळ्याचा ग्रास करतो. आणि त्या संतांनी आपल्याला काय केलेलं आहे, सावध केलेलं आहे. म्हणजे महाराज सावध केलं संतांनी, मान्य आहे आम्हाला. संतांनी आम्हाला सावध केलं. सगळ्यांना मरावं लागणार हे माहिती आहे. कोणाला माहित नाही महाराज सगळ्यांना मरावं लागतं. महाराज गुरुजींचं एक पुस्तक आहे रंगनाथ गुरुजींचं. हे एक आश्चर्य मनुष्य देहाचे हे एक मनुष्य जन्माचे हे एक आश्चर्य. त्याच्यात त्यांनी आश्चर्य काय काय आहे तसंच एक आश्चर्य. काय आश्चर्य आहे, सगळ्यांना मरायचं हे माहित असून सुद्धा आम्हाला सारखा संसार करतात. ते एक आश्चर्य नव्हे, हे आश्चर्यच आहे. कोणाला माहित नाही मरायचं, कोणाला माहित नाही. मग सगळ्यांना माहिती आहे मरायचं. कीर्तनात सांगायची गरज नाही. प्रत्यक्षम किम प्रमाण, प्रत्यक्षाला प्रमाण देण्याची गरज नाही. प्रमाण प्रत्यक्षाला प्रमाण काय द्यायचंय, बरोबर आहे का नाही. हातीचे कांकण तयाशी जर तुका म्हणे असे हातीचे कांकण तयाशी जर पण विल्हाळ. तुकोबाराय म्हणतात व्यर्थ गोष्ट आहे ती. विल्हाळ म्हणजे व्यर्थ आहे ते. काय व्यर्थ आहे, हातातला कंकण पाहण्याकरता आरसा लागतो का. आरसा कशाला, एखाद्या माऊलीन बांगड्या भरल्या आणि आरसा कशाला, माझ्या बांगड्या कशा दिसतात मला पाहायच्या, त्याला आरसा लागतो का. तयाशी दर्पण विल्हाळ व्यर्थ येते. जसं प्रत्यक्ष आहे ना ते. आणि मग प्रत्यक्षम किम प्रमाण, दुसऱ्या प्रमाणाची काय गरज आहे. मरावं लागतं, सगळ्यांनाच मरावं लागतं. हे सगळ्यांचं प्रत्यक्ष काय आहे, प्रमाण आहे. प्रत्यक्ष प्रमाण आहे. आणि प्रत्यक्ष प्रमाण असून काय मायेचा प्रभाव आहे महाराज. अरे बाप बाप बाप, एवढा मायेचा प्रभाव आहे की मायेनं आपलं असं झालं टाकलेलं आहे की महाराज कळून सुद्धा ते जीवनात घडू देत नाही. तिला माया म्हणावं, कळून सुद्धा जीवनात घडू देत नाही. प्रत्येकाला कळतं आणि कळून सुद्धा आपल्याला ते कर्म माया करू देत नाही. काय तुकोबारायांनी गाथ्यात अनेक ठिकाणी खेद व्यक्त केलाय. इतक्या तळमळीनं मी सांगलो. इतक्या तुकोबाराय तर म्हणतात महाराज हे विचार पटण्याकरता, मान्य करण्याकरता अनंत जन्माचं पुण्य लागतं. विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारचं ते आहे. आणि महाराज म्हणून संतांनी त्या गोष्टीत आपल्याला सावध केलेला. काळे पुरविली पाठी, काळे पुरविली पाठी, काळे पुरविली पाठी.
काळे पुरविली माणूस लागलेला आहे मला घडी घडी काळ वाटयाची पाहे आधुनिकती आहे अवकाश सारखा 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 तो मोजत आहे आपल्या महाराज तो सारखा प्रत्येकाच्या मागे लागलेला आहे. मग काय होतं माहितीये का शत्रू येतो आपला काळ आपला काय आहे शत्रू आहे हे सगळ्यांना मान्य का नाही मान्य मान्यच करावं लागेल मान्य सगळ्यांचा तो काय आहे शत्रू आहे सगळ्यांचा मला शत्रू आहे आणि तो शत्रू मला एक लक्षात घ्या शत्रूच्या दोन गोष्टी आहेत बघा दोन गोष्टी आहेत आपल्यापेक्षा जर बलवान शत्रू असेल आपल्यापेक्षा दुर्बल शत्रू असेल तर हाणायचा आणि बलवान असेल तर पळून जायचं या दोन गोष्टी तर व्यवहारात मान्य आहेत नाही आपल्यापेक्षा दुर्बल असेल तर हाणायचं आणि आपल्यापेक्षा बलवान असेल तर पळायचं सोपं आहे ना दोन गोष्टी आहेत ना बस वाचण्याच्या दोनच गोष्टी आहेत अहो जाऊ दे माणसं सोडून द्या साप आहे एखादा मला साप मारणे काही काय हरकत लोक येतं पण साप पाहिला की म्हणजे बाबा याच्यावर आपला दम नाही पळायचं तो साप काय दिसतो खतरनाक दिसतो आणि एखादा अवसनात असला तर मग मारतो म्हणजे ही नीती सगळ्यांना व्यवहारातली मान्य बरोबर आहे का नाही बलवान असेल तर हाणायचा आणि मग दुर्बळ असेल तर पळायचं मग काळाचं तुम्ही काळ शिकले असं उलट म्हणलो का मी बरोबर ते कसं काय होतं पण कसं बरोबर आहे का नाही मग दोन गोष्टी आपल्याला इथं मान्य म्हणजे काय हरकत नाही मग एक काम करा काळ आपला शत्रू आहे जगाचा काय आपलाही शत्रूच आहे काळ शत्रू आहे मग एक काम करा काय करा आपल्यापेक्षा जर काळ आता बलवान आहे का दुर्बल आहे आम्हाला माहित नाही पण आम्ही एक काम करू आमच्यापेक्षा जर काळ रूपी शत्रू दुर्बल असेल तर पळून जाऊ आणि आमच्यापेक्षा जर बलवान असेल तर पळून जाऊ आणि दुर्बल असेल तर त्याला मारू तुकोबा म्हणते दोन्ही विचार करू नको पळायचा विचार करू नको हाणायचा विचार नको का मागे पुढे अवघा काळ मागे पुढे अवघा काळ मागे पुढे जाऊ नये हाणू या दोन्ही गोष्टीचं उत्तर या प्रमाणात या अभंगाच्या दुसऱ्या चरणात दिले आपला अभंग बऱ्याच दिवसात सगळे पहिले चरण आपलं झालेले त्रिपुटीचे आयोगे काळजी नव्हे कोणा आणि ते आज 13वीचं कीर्तन योग दुसरं चरण आलं म्हणून हाच आपण घेतला विठ्ठल विठ्ठल मला
पळण्यात अडचणी तुकोबराय म्हणतात पळू नये पळू नये पळून चालत नाही पळूच नका पळून चालत नाही का पळून चालत नाही असं असते 10 दिशा आहेत पण 4 मुख्य धरा पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण पूर्वेकून बलवान शत्रू येतो पळून जाणं नीती मान्य आहे ना बरोबर आहे पूर्वेकून शत्रू आला तर कुणीकडे पळायचं आपण पश्चिमेचा अरे इकडून आला तर इकडे पळून जा बरोबर आहे का उत्तरेकडून आला तर दक्षिणेकडे पळा विरुद्ध दिशेत पळून जाणं म्हणजे त्याच्या लांब जाणं विरुद्ध दिशेने निघून जायचं म्हणजे पळून जाणं म्हणजे बरोबर आहे पण ह्यो कोण्या दिशेने काळ पूर्वेले पश्चिमेले उत्तरेले दक्षिणेले आग्नेयेले ईशान्येले वायव्येले कोणत्या दिशेला नुसता कोण्या दिशेने तुकोबराय म्हणतात मागे पुढे अवघा का तुमच्या मागे पळायले तर तिकडे सोडीन आणि इकडे पळायले तर आता कुठं पळता परंतु एका बाजूला असला तर पळता येईल मागे पुढे अवघा का मागण पुढं असलं तर तिरपट पळू नीती काय मागण पुढं आता पूर्वेकडे तोंडे म्हणजे पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे मग कुणीकडे पळू तिरपट पळू पळून माग पुढे ना आम्ही तिरपट घुसू म्हणून अवघा शब्द वापरला विठ्ठल विठ्ठल पाताळात जाय स्वर्गात जाय तू राजस्थानात जाय का तू वाळवंटात जाय का तू अमेरिकेत जाय ना तू कुठंही जाय अवघा काळ सगळीकडे कोण भरलेला आहे काळ भरलेला आहे माग पुढचे असं नाही सगळा काळ सगळीकडे काळ आहे म्हणणे बरं ठीक आहे काय हरकत नाही सगळीकडे काळ आहे ना हो आमच्याकडे ताकद खूप हाणतोच आम्ही त्याला तुझ्याकडे काय तू कोण असो योगेश दादा सारखी ताकद असल्यावर एका रात्रीचे मारते ते म्हणून तू पोरका पाहायचा झाला त्या सांगितलं म्हणतो बाबा तू कुंटलाचं पोत आला तू म्हणे मग दाखवायच्या आला कुंटला तुमच्या नाही म्हणा सोपं मग म्हणजे बघा का रट्ट्यातच पाडू म्हणले त्याला हाणतोच आम्ही म्हणले तुका बरं तू विचार करू नका काय नचले बळ तुमचं बळही तिथं चाल आमच्याकडे काय कमी बळ आहे का तुका बरं म्हणतात तो वरी तुमचे बळ जवळ तुमचे बळ बळ लोकांना दाखवायचं कौरव बळ आहे तुमचं आला नाही काळ मग तिथे नचले काय सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे जाईल यमा आज्ञा बराच एक जण म्हणला तुम्हाला माहित नाही आपला मित्र असा आहे म्हणला एका भुकीतच काळाचे दात पडेल मी असा मित्र आहे तुकोबराय म्हणतात किती बलवान म्हणजे बलवान नाही आपला मित्र महाबळी आहे तुकोबराय म्हणतात मैत्री केला महाबळी कामा नाही
मित्र केला महाबळी, महाबलवान मित्र केला कामा नये अंतकाळी. कोण कामाला येतं मार, कोण कामाला येतं? लोक फुकायला येतात का कामाला येतात? अंतकाळी कोणी नाही नाही बा सांगा ते. अंतकाळी कोणी नाही बा संगती, साधूचे संगती हरी जोडे. अंतकाळी महाराज गोड नामदेव महाराजाचा एक अभंग पहा, गोड अभंग तो रोज वाचायचा याचा तरी तो. महाराज तुकोबा नामदेव महाराज म्हणतात बाकीच्यांचं सोडा, बाकीच्यांचं सोडा. नवमास गर्भवासी कष्ट झाले ज्या मातेची, निष्ठुर झाले कैसे आणखी दूर राहिली. नवमास गर्भवासी कष्ट झाले ज्या मातेची, ती निष्ठुर झाली कैसे अंती दूर राहिली. 9 महिन्याची आईनं पोटात सांभाळलं. नामदेव महाराज म्हणतात तिनं एवढं कठोर व्हावं, तिनं तर काळ आपण सोडवून घ्यावं का नाही? म्हणून आपण एमी नेऊ देत नाही, म्हणावं का नाही तिनं? म्हणावं ना महाराज. एवढे निष्ठुर व्हावं तिनं, एवढं निष्ठुर व्हावं की अंती तिनं काय राहावं, लांब राहावं. जीवी बाळाची आवडी मुखी घालून, जीवी बाळाची आवड मुखी घालून करी कोड. जेव्हा लागली यमवोड तेव्हा दुरी राहिली कामिनी.
बायकोचंही सांगितलं, आईचंही सांगितलं. है का नाही? जीवी घालोनी मला मुखात घास लहानपणापासून जी आई घातली. पहिलं उदाहरण आईचं दिलं ना, आईचं दिलं. गोड घास लेकराला खाऊ घालते, हे मोड लागली की होती निष्ठूर होते, दूर होते. बरोबर आहे का नाही? महाराज मग आता बहिणी, बंधू, बहीण बंधूचा कळवळा जाणशी रे दयाळा, जेव्हा लागली यमसंघ तेव्हा दूरी राहिली. बरोबर आहे का नाही? बहीण बंधूचा कळवळा, काय कळवळा बहिणीचा भावाचा असतो महाराज. दादा जेवला का नाही, दादा जेवला का नाही, दादा जेवला का नाही, दादा फुकला तेव्हा कुठे गेली बहीण महाराज. बहीण बंधूचा कळवळा, गण आले गोत्रच आले, स्मशानी होनी परतली. नातेवाईक आले, काले, आणि काय केलं त्यांनी? काय केलं? एकच शब्द महाराज संतांनी वर्णन केला, काढा काढा याशी म्हणते कोणताही पाहुणा आला की काऊन उशीर करायला? कशाला? फुकायला त्याला. काढा काढा यासी म्हणती राहिलेली सावडायची ती. काढा काढा यासी म्हणती झाला उशीर. महाराज आपण म्हणजे सांगतो विनोदाच्या प्रमाणे याचा एकांत विचार करा. उशीर कशाला झाला? त्याची तारीख आहे का फुकायची? वेळ आहे फुकायची की ह्याच वेळेला फुकलं तर जमते, नाही तर फुकलं. आता समजा कीर्तनाचा 8:30चा टाइम आहे, 8:45 वाजल्यावर म्हणणं ठीक आहे, उशीर झालाय 15 मिनिटं सुरू करा बरं, ठीक आहे. गाडी 10 आली ती 10:15 व्हायले, उशीर झालाय गाडी उशीर, हे म्हणणं ठीक आहे. फुकायचं काही टाइम आहे का? की रात्री सकाळी 6 जर मिळाला तर 12ला फुकायचा, 12च्या आत फुकायचा. 8:30 वाजले उशीर झालाय, चला बरं 12चा असं फुलं उधळायचे का? ते कुणी तिचे टाइम आहे का? मग उशीर कशाला झाला? उशीर कशाला झाला? काढा काढा याशी म्हणती झाला उशीर, पण उशीर कशाला झाला? उशीर म्हणण्याचं काय कारण आहे? उशीर कशाला झाला माहितीये का? उशीर कशाला झाला? अरे या फुकायला आले जेवायला उशीर व्हायला. कशाला उशीर व्हायला? तहान भुकाची येळ. उशीर झालाय रे 12 वाजले तर कौरक माणसं उपाशी मारता, कौरक उपाशी मारता. महाराज मेला माणूस तर खायला उशीर व्हायला सहन होत नाही, जगाची परिस्थिती आहे. आणि खरं रामदेव महाराजांचं माझं जे तुम्ही लक्षात घ्या, एक संकार बायकोचं सांगितलं, भावाचं सांगितलं, बहिणीचं सांगितलं, लोकायचं सांगितलं. तुम्हाला संकार एकच उदाहरण बस झालं. अरे भाऊ बहीण अगोदर का आई अगोदर? आई अगोदर, भाऊ नंतर बहीण नंतर, बरोबर आहे ना? अगोदर आई. मला ऐका, आईच्या नंतर भाऊ बहीण, भाऊ बहिणीच्या नंतर मग लोक, आहे का नाही? आणि त्याच्यानंतर हे लय 22 वर्षाच्या पुढं. मग एक विचार करा, जिच्याशी नाळ जोडलेला आहे तिला दया नाही आली तर गाठ मारली कशाला येईल? एक सांगतो कडे
बायकोचं एक सांगा एक सांगतो लक्षात घे. माय किती पोरग बिमार पडन किती रोग झाला तर काहीच म्हणणार नाही काही मरण म्हणन किती मरण पण म्हणणार नाही वैतागली तरी म्हणणार नाही की बाबा लय झाले नाही काही मरते म्हणतच नाही पण बायको बाईल म्हणे खरं मरतात तरी बाईल म्हणे खरं नाही बोलते खरे बाईल म्हणे खरं खरं म्हणजे गाढव बायकून गाढव का म्हणावं तिला माहिती जन्मभर आपलं गाढवासारखं उजच वाहिले शेजारी म्हणती मरे ना कामेला आणला कंटाळा येणे आम्हा शेजारी म्हणतात कोण कामात येत तुम्हाला माऊली ज्ञानोबा यांनी 13व्या अध्यायात वर्णन केलं शेजारी साईलिया घरा आणि काही सवेची उबळीचा उज करा शेजारिया साईलिया घरा म्हणती बहुता ते म्हातारा शिनविला हा तुकोबा ज्ञानोबा यांनी त्याचं कारण सांगितलं लोक का शिनतेत कष्ट होते शेजारी साईलिया घरा सोय म्हणजे झोपलेली आणि शेजारी आपल्या घरातली झोपलेली काय होते ते जास्त दिवसभर सोयाबीन काढून आली सोयाबीन काढायचं काम म्हणजे मला अंग टाकणं काही माणसं जेवत नाहीत राहू झोपते ते नेमकं डोळाला लागतो या उबळी हो ना उबळी येतील त्यात उबळ उबळ जास्त सांगायची गरज नाही उबळ कशाला म्हणतात योगेश माहितीये का घट्ट झालेला बियार का इथं अडकला तो उबळी येणार खाली जायचं म्हणून काढण्यासाठी खोकलून केलेला प्रयत्न त्याचं नाव उबळीची व्याख्या आहे शेवटचं सगळेच अंगावर येतात मला तुम्ही एक सांगा अरे लोक तरुणपणा कोणी नादी लागतंय का कोणीच नाही लागत ताकद असतो अरे लोक नाही शरीर आपल्याला नादी लागत नाही मला तरुणपणा ते गुरुवारी लाडगुची नेहमी म्हणतात का मला बाकीच्या सोडा आपला शेंबूड सुद्धा तरुणपणात आपल्या नादी लागत नाही त्याला माहिती याच्या नादी लागलं तो खरकन पासून थरकन फेकून देतो पण मग तो डाव काढतो कधी लय फेकलो होतो मला कुपाट्यावर रस्त्यावर अडचणीत थांब मला तू नळ्यातच अडकवतो आता असं होतं ते म्हणून कंटाळा येतो ना महाराज म्हातारा कधी मत आम्हाला झोपवू देईन गळत असे नाक श्लेष मपुरी मग पुन्हा डबल दुःख आहे ना शेवटलं बरं का एक तर शारीरिक दुःख आणि एक तर महाराज ज्याच्यासाठी आपण देतो डोळे वाचायचं काम नाही पायाचा आवाज आला तर सगळे गप्प बसत होते तेच आता जोवरी चळन कवरी म्हणती माझा मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा इंद्रिय मावळली आला बागुला जा जग लोकांचं कैसे विपरीत झाले तुची देह नव्हे देहच नाही महाराज लोकांचं सोडा कोण कामाला येतं मग म्हणजे महाराज जाऊ द्या तिकडे ते बायको नाही लेकरं बाळ नाही कोणीच कामाला येत नाही आमच्याकडे पैसा खूप त्यांनी त्याच्यात पैसा देऊन दाखवू प्रकरण जगतंय पैशाचं प्रमाण आहे धन
धनाचं त्याच आपण काय मैत्री केला महाबळी सामान आहे अंत काय आधी गेले रामाला. नाही धनाचं आहे त्याच्यात ठीक आहे नाही धन मिळविली पुडी हा, सवय नाही. काळ घेतल्या नसोडी किंवा धन मिळविली पोटी सवे नैरे लंगोटी दोन्ही प्रमाणे धन मिळविली पोडी काळ घेतल्या न सोडी आणि धन मिळविली पोटी सवे नैरे लंगोटी मग धनाचंही नाही बरोबर आहे धनही नाही म्हणजे सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई सत्ता नाही संपदा नाही मायबाप नाही बायको नाही पोर नाही मित्र नाही देह सुद्धा नाही देहच चितायाम देह कुठपर्यंत आहे चित्तेपर्यंत देह नाही म्हणजे पळता येत नाही आणि कोणतं बळही चालत काय करावं त्याचं उत्तर तुकोबाराय सांगता करिता कोल्हाळ कृपे काता हरिवाये करिता कोल्हाळ कृपे काता काय झालं सदाशिव बोरखडीकडे जागत मालाची रास पडली आमचूर आली आता मला सांगा एक माणूस 15-84 झटू शकतो का 15-50 म्हणा 50 चोर आली झटू शकतो का म्हणजे बळ चालत नाही बर पळून घराकडे यावं तर ते गोल आले गोल रिंगण घातले आपल्याला मागे पुढे गोल रिंगण घातल्यामुळं माग पुढं का आणि हानाहानी करावं तर बळ नाही इतके पुढे बळ चालत नाही मग काय उपाय दांगडू करायचा दांगडू करा बाजून उभाचे बलवान तुम्ही फक्त आरडले बापारे धावारे मायरे आले म्हणजे दांगडू तो उडी घालायला काय तयारच तो वाटत पाहला की दांगडू काही करते तसं जेव्हा त्याला चोर आले माहित नाही का त्याला सगळं माहिती पण त्याचा स्वभाव आहे काय दांगडू केल्याशिवाय येत नाही दांगडू करा म्हणले दांगडू मारा कधी कोणाचं नाव ना मारा हक्क द्यावा सदा फळ सुफळ वाचेशी गोपाळ वंदी कळीकाळ शास्त्र सांगितलं त्याला कळीकाळ काय करतो शास्त्र सांगते वंदन वंदन करतो दांगडू करा त्याच्या नावानं दांगडू करा दांगडू कसा करायचा कोल्हा कसा असतो हळू नसतो हळू नसतो कोल्हा नुसतो कोल्हा मोठमोठ्या आरडा कुंडली
कीर्तन संपल्याचा गजेर नाही. याला म्हणतात कोल्हार. तुकोबर आहे दुसरीकडेही सांगितलं मला, तुम्ही ढांगडू करा. काय जसं प्रमाण तशी चाल पूर्वीच्या लोकांना. मला काकड्याचे जशा आपण तशाच त्याला काय येत बरोबर आहे का? तशाच चालेल. आपण आता किती प्रमाण म्हणजे आपण घन आणि गोत्र प्रमाण रडकत चालाय रडकीच आणि मग त्याला याद चालू गण आणि गोत्र ठिकाणा इथं नाही देऊ ते अभंग तसं प्रमाणात कसं पाहिजे मग त्याशिवाय गोडच लागत नाही. त्याशिवाय गोडच लागत नाही आहे का नाही. मला ते जसं प्रमाण तशीच चाल. तुम्ही पहा इथं सांगितलं ना आपल्याला सावध केलं रडके अरे मरायले रडायले मग रडक्यात चाली येतं. मला डांगडू करण्याची प्रमाण आलं रे आलं पितो भक्ती भक्तीचा डांगोरा म्हणजे डांगू. तिथं कोल्हाळ शब्द आणि इथला डांगोरा शब्द दोन्हीचा अर्थ एकच आहे. विठ्ठल विठ्ठल. काय होतं त्याचं नाव डांगडू केल्यावर? काय होतं? कळी काळासी बापरे त्याचं नाव घेतल्यावर महाराज इतकं भेटय ते. त्याचं नाव घेणारा ते कोण? काळ. इतका भेटो त्यानं आपल्या दूताला सांगितलं यमधर्मात सांगितलं होता तुम्ही जावे मृत्यू लोका आपला लोक जे तुका ते तुका आणावा जा म्हणजे तुम्ही खाली आणि निघले ते दूत निघले. थांबा रे म्हणे काय नका गावो गावात जाऊ नका बरं का. बरं ते म्हणजे मग त्या गावातून दुसऱ्या गावाला शिव बदलून जा. त्याच्या शिवतून पण जाऊ नका. नाम धारकाच्या शिवा शिवच जाऊ नका म्हणजे का? सुदर्शन यावा घरटी फिरे. घरटी म्हणजे गस्त. सुदर्शन गस्त घालायला सोडणार नाही तुम्हाला. दड 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 तुडू 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 तुडू
पालखी वापस चालली ना कालच ते लाईव्ह ते भजन कदम मावी नाही ओम नम शिवाय कावडी तरी खांदी मिळाली संत मांदी त्याचे चरणराज मंदिर आहे आणि त्याच्यात ते आता ते काय आहे माहिती का परमार्थ ते लोक हौशीनच करतात त्याच्यात ते ना असं केलं दड 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 दुडू 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 सगळे वाकून असे दड 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 पळायला लागले दुडू 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 पळ सुटला कडी काळा बापुडिया रे पळतो सुटला महाराज काळ कशानं शिवनाम शीतळमुखी शेविपा कापडिया रे कापडी म्हणजे व्यापारी येणारा जाणारा पण येणारे म्हणून महाराज अशा प्रकारे काय किती खतरनाक असला पण त्याच्या पुढे त्याचं बळ चालत नाही म्हणजे महाराज अंतकाळी मी परदेशी आईचे जाणवणी मानसी म्हणून या ऋषिकेशी शरण मी तुझा आलो एकमेव उपाय महाराज आपल्याकडे एकमेव तांबडू करणे त्याच्या नावाचा जे घोष करणे दुसरा काही नाही उपायच नाही आधी गिरे राम नाम समाधी हा उत्तम नाही तरी यम नाटकात कर करा यम गेलं ना वरी असा बसवतो पुढं कशाला फायदा पण आपल्या ध्यानात नाही ते संतांनी वर्णन केलं असं बसवतो तुझी भाषा कशी असेल पोलिसवाल्याची भाषा इतकी कडक येते दचकलंच ते काय काय केलं खाली जाऊन मालक माफ करा देवाचं नाव घेतलं का मालक मी शपथ माझ्या भावी मोठा बंगला बांधला सटके टाकीत देवाचं नाव घेतलं मालक राणी गुंतलो 100-200 एकर पुन्हा जास्त हानी होती देवाचं नाव घेतलं का मालक पुरीचं लग्न केलं मग तर चटकेत गेली तुला जे विचारलं त्याच मालक राजा झालो भक्ती विना माती समन रंग करायला समन नाही घर बांधलं समन देवाचं नाव घेतलं का यम धर्म माने तया धर्म कुशे तया धर्म कुशे तया दोषया धर्म कुशे तया दोषया हरे केशवा
देता या दिवशी अशी का रे केशवाशी चुकली ती काय चुकले देवाला तो बाकीच्या मला भरगडी सांगू नको काय काय केलं जातो देवाला का चुकला तू देवाला चुकलं कीर्तनात गेला का नाही पण कान नव्हते काय ऐकायलं ते कान डोळे मुख सांगतात मित्राची संगती न धराच चित्ती सांगितलं डोळे दिलते तुला देव पाहिलं दिले इंद्रिय हात पाय काय दिलं आणि कशा करता दिलं या दोन्हीचं उत्तर येते इंद्रिय हात पाय कान हे सगळे काय दिले इंद्रिय दिले पण कशा करता दिले जेणे तू जोडसी नारायण जेणे केने नारायण जेणे म्हणजे केने इंद्रियाने जोडसी नारायण नारायण जोडसी आणि जीवपण भवरोग घालविशी येणे कारणे इंद्रिय हात पाय कान डोळे दिले विठ्ठल विठ्ठल तुमच्या काहीतरी ध्यानात येऊ लागलं का हरी हरी म्हणतात तरच अरे अरे म्हणतात तरच बरोबर आहे का मग तो म्हणला तेव्हा बरोबर हे राहू द्या आता ध्यानात मी काय केलं आता सांगतो ते जाऊ दे तिकडे घरात तुम्हाला मान्य नाही ना हो मग तुम्ही इंद्रिय दिले ना तुम्ही त्याला देह दिवे दिला देह द्याला द्यावा ना तुम्ही द्यायला आहे ना मग तुमचा देहच पोषण केला नाही दुसरं काय हे केलं नाही असा देह सांभाळला पाठ्या 110 आता झाला पण गोळी नाही सुई नाही घेतली म्हातारी माझं इंजेक्शन नाही म्हणे सुई संपत्ती काय करतात तुमच्या पैशाला तुमच्या याला पठ्या 100 झाली पण आज दुखी शिळी भाकर कडक कडक खाऊ द्या पोट दुखत नाही काही होत नाही 100 झाली पण सुई घेतली नाही काय सांभाळलं आणि कोणाला सांगायलाय सदाशिव बोलून मला नाही या मला सांभाळलं मग तर नाही हानी तुम्हाला म्हणून नका बरं का म्हणजे सूचना सांगायला म्हणून नका ते गेले तीर्थाचे ब्रह्म गुन्हेगार आहे त्या गुन्हेगाराची सगळी लक्षणे नाटाच्या अभंगात सांगितली
नाही केली तीर्थाचे पाडीला पिंड. ते काय म्हणते सांगू नको म्हणते. माईक म्हणायला इतकं सांगू ना. पाळीला पिंड, पिंड पाळीला, पिंड म्हणजे तीर्थ, पालन केला. ज्ञान करायचा तिसरा अध्याय. म्हणून केवळ देह भरण ते जाणी उखडी नागवण. उखड उघड काय आहे देहाचं भरण करणं, नागवण करणं. या लागी येत अंतकरण या विना देह तो पाचाचे झाले. काय कर्माची गुन्हे हे कर्म हे तो पंच मेळावा चेकी अनुसरेल पंचत्वा. ते वेळी केला की दिवसावा शिनू आपुला. मग ज्ञानोबा म्हणतात अरे जीवनभर देह पाळला. पिंड पोसावे हे अधमाचे ज्ञान विलास मिष्टान्न करून. हे ज्ञानच आहे पण कोणाचं आहे? तुकोबाईची भाषा आहे. देहतोची देव भोजन ते भक्ती मरण ते मुक्ती पाखांड्याची. आता माझं ज्ञान काय करायचं तुम्हाला सांगू का? शहाणीचे रट्टे परवडतात पण आधमाचं ज्ञान परवडत नाही. काय परवडणार आहे आपल्याला? काय परवडणार आहे? काय परवडणार? म्हणून तुकोबाराय म्हणतात पिंड पोसावे विलास मिष्टान्न करून या. चांगल्या प्रकारचे असे मिष्टान्न करायचे आणि दणकवून आणायचे. आधमाचं ज्ञान आहे. तरस मिष्टान्न करून या शरीर रक्षावा हा धर्म बोलती. काय असे हाती तयाचे. बरोबर आहे की नाही? क्षणभंगुर हे जाय नकळता ग्रास गिळे सत्ता. सत्ता हाती नाही. महाराज मग काय करावं? त्याच्या नावानं दांगडू करावा. शरीर खर्च करावं, झिजवावं शरीर. महाराज झिजवणं शरीर याचं नाव तपे. स्वरूपाच्या प्रसारा लागी प्राण इंद्रिय शरीरा आटणी करणे जे विरा ते चित ते तप आहे महाराज. शरीर इंद्रिय प्राण झिजवणं याचं नाव काय आहे? तप आहे. याचं नाव काय नाही का? पहिल्या ते मोबाईल होते बघा. मोबाईल म्हणजे मोबाईल आताही येतात पण पहिल्या बॅलन्स टाकण्यात जरा फरक होता आताच्या पेक्षा. आता अनलिमिटेड कॉल म्हणजे त्या लिमिटच किती बोला बंदच नाही. किती बोला बंदच नाही. किती बोला बंदच नाही. आणि ज्या दिवशीपासून अनलिमिटेड कॉल निघाले त्या दिवशीपासूनच घरात भांडणं जास्त सुरू झाली. अनलिमिटेड कॉल. पण पहिल्यांदा बॅलन्स नव्हतं. पहिल्यांदा बॅलन्स काय होतं की हे कार्ड रिचार्ज पट्टी त्याचा नंबर काय करायचा? फडायचा तो टाकायचा. मग त्यात बॅलन्स घ्यायचं. 50 रुपयाचं 15 रुपयाचं असं काय जास्त. 50 रुपयाचा आपण रिचार्ज घेतला टाकला त्याचे 45 रुपये आपल्याला आले. बरोबर आहे का नाही? 45 रुपये आले. आता ते 45 रुपये ते 45 रुपये सालभर वापरायला जमतात का? त्या 1 महिन्याची काय होती मर्यादा. 1 महिन्याची मर्यादा होती. बरोबर आहे का नाही? म्हणजे मी सालभर वापरीन असंही जमत नव्हतं. आणि एका दिवसात वापरले तर पुन्हा काय होत होतं? कटून जातं ते लगेच. काय फायदा नव्हता. मिस कॉल मारला. मग 29 दिवस नाही. मग मिस कॉल कशाला झाला लगेच झाल्यावर नाही. मग 29 दिवस फक्त आलेले उचला. फक्त आलेले उचला. कोणी पुन्हा अडचण. बरोबर आहे की नाही? तसं महाराज या शरीरात आहे ना आयुष्याचे दिवस म्हणजे आयुष्याचे दिवस जे आपल्याला आयुष्याचे श्वास येतात हे बॅलेन्स आहे. पण महाराज ते बॅलेन्स कवढं काही पुरवता येत नाही ना. त्याला व्हॅलिडिटी शेतगणिले 100 वर्षाची. त्यात 100 वर्ष लोक जाते न जाते तो भाग वेगळा. 100ची त्याला काय मर्यादा आहे. म्हणजे महाराज दोन्ही गोष्टी समान चालल्या पाहिजे. समान चालल्या पाहिजे. आपलं बॅलेन्सही महिनाभर पुरलं पाहिजे आणि महिन्याच्या पुढं काही कंपनी नाही शिल्लक नाही गेलं पाहिजे. काही ना काय केलं सदाशिवा. काही ना काय केलं दुसऱ्या मिस कॉल
30 दिवस तुम्ही परत आणली 1 रुपया बी खर्च नाही काय 45 आले ना 44 पण होऊ दिले नाही आणि 30 दिवसात व्हॅलिडिटी संपली गेली कंपनी हो ना उपयोगात आली नाही नाही 20 कॉल मारणार सर काय काय नुकसान झालं ते सांगतो म्हणजे त्याची येईल काय काय ना काय केलं जीए बॅलेट टाकलं जीए फोन लावला 45 मिनिटं बदत नाही त्याला मग व्हॅलिडिटी राहिली शिल्लक आणि बॅलेन्स नाही राहिलं निस्तर डबल बरोबर आहे ना याने संपून गेलं पाहिजे आता 2 प्रकार झाले काय काय ना काय केलं माझं हे शरीर वापरलंच नाही नुसती मिस कॉल आणली कोणाच कामात नाही वापरलं ना संसाराच्या कामात वा ना परमात्मा परमात्म्याच्या कामात नुसतं बॅलेन्स सांभाळलं नुसतं बॅलेन्स सांभाळलं सांभाळून सांभाळून काय झालं गचक्यात नेलं फुकट फुकट गेलं काय काय ना काय केलं रात्रंदिवस कॉल बदत नाही केला दिवसा डवळे आणायचे रातच्या डोळे आणायचे रामकृष्ण बदत नाही केला बॅलेन्स संपलं आयुष्य 100 आणि बॅलेन्स संपलं 40-50 वर्षातच मग पुढे दिसतं डबल ढोंगळे दुखायली ठणक लागली आणि हातापायाला मुंग्या आल्या आणि उभं राहत आणि अंधारी आली हे बॅलेन्स संपून व्हॅलिडिटी शिल्लक राहिलेले लोक शरीर भुकटे ना तुका म्हणे विवेक करी हरी पत्नी त्याच्यात फायदा कोणाचा झाला ज्या दोन्ही सांभाळले पुन्हा ऐका हुशार माणसाचं का कुठे बॅलेन्स घातलं नाही बोल बाई कुठं झाली वावरात संपली काय केलं स्वयंपाक केला का कशाचं उपदेश केलं कशाच्या भाकरी केल्या शाळूच्या भाकरी केल्या माया तू येतं शाळू खराब झाले होते हो शाळू खराब झाली होती मग कसं केलं ती मग सांगितलं काय परवा दिवशी नाही का पाणी घालता आणि मग मी घरीच होते मग मी धुतली पाणी आणि धुतले कळ भाकरी लगेच भाकरी नाही केल्या वाळू घातली तसं कसं लगेच करते का अजून तळून नाही आणली मग साथीदार भाकर टाकू कवरती मग पावणे 11 बघ भाजून टाकायची आहे का नाही असं होईल ना ते काहीतरी मग ते हे झालं मग आमकं झालं मग तमकं झालं मग ती बोलता बोलता बोलती होती थिर तुझी बाय थिर बनवून म्हणली हो गेला तो विषय शाळूचा गेला माय मग बकरू आलाय कोणाचं काढून कोणाचं आहे काळ आहे का बाण आंबडे बकराचा विषय 1 मिनिट 2 मिनिटं बकराचा विषय त्याच्या संगी एक असते हे बरा हरिश्चंद्र जागडावून पोरगाची सांगा एक पोराचा विषय बॅलेन्स कुठं घातलं रिकाम्या भांड्या करण्या संपलं बॅलेन्स वावरात गेली मोठा स्वरूप आणि पसरा ठेवायच्या जागीत बसलेला बाजू खोटी हे त्याच्यात एकरं बसतो खोटीत गेला तर लक्ष ठेवायचं आणि नवऱ्याला बाळवायचं तो मारक दिसायला पण हात मारा जोरात तर सरप जातोय तिने तो बसलेला आणि मग फोन लावा तर बॅलेन्स आणि बॅलेन्स काय घातली बाकी केल्या म्हणे गेले व्यर्थ मायावी काय झालं तुका म्हणे गेले व्यर्थ माया फुकट गेले मुलं आणि सरळ दिसला
आता मला फोन लावायचा तर बॅलेन नाही आणि सरळ पुढे ये महाराज. ज्यानं संसारात आयुष्य घातलं त्याने त्या बॅलेन घातले तसं घातले. भाकरी केल्या का बकरू आलं का मित्र गेले का आणि असं झालं का तसं झालं का याच्यात घातलं आणि काय रुपये सरळ आल्यावर पांडुरंग रुपये पतीला फोन लावाय गेला रे. बॅलेन नाही राहिलं. विठ्ठला नाही राहिलं. मग काही नाही राहिलं. आणि मग महाराज याच्यानं काय केलं, घरून निघाल्यावर मालकाला फोन लावलाय. कुठं येतं नदीच्या कडीले काय करायले. ती पतिव्रता माऊली मालकाला फोनवर बोलायली. कुठं येतं नदीच्या कडीले काय करायले. जेवण भाजी काय आणू, मी आली आता इथून लोक आले आता आले. सारखा फोनवर कोणाला बोलायली, मालकाला बोलायली. आणि सरळ दिसल्या बरोबर मालक धावाचा पे म्हणाली. खावा मालक फोन काय आहे महाराज, त्याच्या करता तो धावून येतो ज्याचा फोन त्याच्याशी चालू आहे. त्याच्यासाठी तो धावून येतो की ज्याचा काय चालू आहे. अवघाली आई फोन चालू लागल ना, चालू फोन लागेल ना महाराज. पुढं काल रूपी साप फोन देवाशी हाक मारल्या बरोबर हाके सगळ्याशी परमार्थ करायचा असतो. परमार्थ करायचा असतो जीवनभर अनुकूलता मिळण्यासाठी नाही. अनुकूलतेसाठी परमार्थ नाही. अनुकूलतेसाठी जर परमार्थ करत नाहीत असं नाही, पण त्या परमार्थाला तुकोबरायांनी विचारी परमार्थ म्हटले. गोगो गेला गावा, गोगो यावा गावा, आयसे नमस्कार यावा, कैसे पुण्यती गाठी पुरती वेची, लोभासाठी वाढावे संतान, प्रमाणे तिकडेही व्हावे. कैसे पुण्यती गाठी पुरती वेची, लोभासाठी. मला त्याच्याशी सारखं ज्याचं कनेक्शन चालू आहे. शेवटच्या साठी मला एरवी तरी संतांनी परमार्थाला शेवटलंच किंमत दिली. शेवटीचे गोड त्याची खरे गा साठी केला होता. परमार्थाचा प्रयत्न आहे. कशासाठी प्रार्थना केली. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले. तुम्हाला जीवनभर ये नको येऊ, तुम्हाला भगवंतही सांगतात. मी आमच्या काळाच्या वेळेला काय करतो महाराज, या काळाचा दबदबा पाहून कोण घेणार नाही. ज्ञानेश्वरीमध्ये भगवंत म्हणतायत हा मोठा काळ आणि त्याला कोण घाबरत नाही.
पण असा काळाला माझा भक्त घाबरेल म्हणून मी काय करतो, आपल्या स्मरणाची साबुली आत्मबोधाचा पांजिरा सुई तयार आत्मबोधी रूपी पिंजऱ्यात मी त्याला काय करतो, ठेवतो. महाराज काय शेवट होय, काय शेवट आहे भक्ताचा मला सांगतो. शेवट मरताना जर वाचवा म्हणला, मरतोरे म्हणला तर समजा लबाडीचा पार मरतो त्याला. महाराज मरताना काय आनंद, काय बरोबर आहे का नाही. आपण सगळे संतांचा नेनोची काय झाला की दवा या रीती जो पांडवा ठेवी काय मार ते रामकृष्ण संभाई वगैरे आम्ही आवरलं जात होतो ना, आवर ती थोडी ती माऊली होती, शेबरी माता शेबरीच होती. 5-6 पत्र तयाची माऊली आणि तिचा खूप जीवनाचा काळ वेगळा होता. ती एकच मुलगी झाली, तिला लग्न झाल्यावर एक मुलगी झाली आणि ती मालक जरा फरार झाला, नास्तिक होतं. ठीक आहे, मग आता तिथं जमीन नाही काय नाही, ती माऊली बापाकडे आली, बापानं पठे जागा म्हणून तिथं राहत फक्त गीतेचा आत मजुरी करून खाल्ली आणि गीता 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 गीतेच वाटायची तिला. कृष्ण ग्रंथच नाही पण गीता रोज तात्विक महाराज जास्त सांगत नाही. मी एक दिवस असा झोपलेलो, तिच्या दारी ती माऊली आली, बाजूजवळ बसली. मी महाराज मला भरपूर आलं म्हणून. म्हणलं बरं झालं, बरं शेबरी तुला शेबरीच म्हणायचो आम्ही. म्हणलं बरं झालं शेबरी तुला आता याच्यात पत्र राहायचं का नाही, सलापत्र राहावं लागेल. तिने सांगितलं महाराज मी त्या सलापत्र वाचत नाही, तुम्ही वाचत नाही. थोडं जागती बाई तुला काहीच नाही झालं. म्हणलं काय झालं तुला मारायला, असं उद्धटपणा बोलत होतो मी. काय झालं म्हणून तुला मारते शेवट नाही मी मला तुम्ही काही म्हणा पण मी वाचत नाही. पण मग जेवायला करायचं ते नंबरच नाही लागला त्या सप्त्या जेवायला. म्हणून जेवायला म्हणून येईल बा मी फोन कर. मी आलो आणि मी नेमकं आळंदीत गेलो, तिचा फोन आला. म्हणे महाराज तुम्ही उद्या जेवायला या. महाराज म्हणलं मी आळंदीला आलो, वापस आलो की येतो. म्हणे महाराज मग आता नाही वाचत मी, आता जेवण आपलं भुकलं. तरी म्हणलं काय झालं तुला मारायला, काहीच नाही, ताप नाही, बिमार नाही, काय नाही. आणि दुसऱ्या दिवशी 4 वाजता पुन्हा म्हणून कोणाला सांग दुपारी 4 वाजता महाराज मातीला म्हणून शिवरी गेली. झाकरी त्या म्हणतात झाकरी गतीचा दिवा नेनोजी काय झाला की धवा. बरोबर आहे का नाही. महाराज मरणाची तयारी ज्यानं करून ठेवली ना त्याला मरणाची भीती वाटत नाही. उलट सांगू का त्याला देहाची अडचण वाटते. काय मरणाची भीती वाटणार आहे त्याला. सुटले आमचं मरण माझे मज केली अशाच मरण मला. अरे जसा जेला राहिलेला सुटता जसा कधी कधी टाइम येतो सुटायचा तशी तो वाट पाहतो या देहातून मी मरण पाहिजे. आणि महत्वाचं त्याला भीती वाटत नाही म्हणण्यापेक्षा आपण मरायलो की त्याला आठवणच राहत नाही. मरायला जे राहतो सुटाने कोणी हातून बोंबलतं का. किती सहज मरण असतं. उभा रेणे वस्त्र फेडिले त्यानं मराय म्हणतात. मला गरमी व्हायल्यावर काम आल्यावर किती गडबडीने शर्ट काढून आपण फेकतो. जितक्या गडबडीनं शर्ट फेकतो शर्टाची जशी माणसाला हे होते तसं त्या देहाची अडचण होते. हे कधी काढून फेकतो आणि कधी मोकळा होतो. आणि मला देव त्याला आठवणच देत नाही. आपल्या स्मरणाची आपलं स्मरणच एवढं देतो. तुम्हाला सांगा ज्ञानोबा स्पष्ट म्हणतात जे मरणाच अलीकडे
मध मिळवणी गेली पुढे ते मरणी आणीकडे जातीला केली, बरोबर आहे का नाही? अरे त्यांना मला मरणाची आठवणच राहिलेली नाही. आणि तुम्हाला सांगतो याच्याकरता काय करावं लागेल, याच्याकरता सारखं त्याच्याशी फोन चालू ठेवावं लागेल. त्याच्याशी फोन चालू ठेवणं म्हणजे गाथा वाचणं, त्याच्याशी फोन चालू ठेवणं म्हणजे ज्ञानेश्वरी वाचणं, त्याच्याशी फोन चालू ठेवणं म्हणजे भागवत ऐकणं वाचणं, कथा कीर्तन ऐकणं, त्याच्याशी फोन चालू ठेवणं म्हणजे हरिपाठ टाकडा म्हणणं, त्याच्याशी फोन चालू ठेवणं म्हणजे मला त्याचं चिंतन करणं, हा त्याच्याशी फोन कॉन्टॅक्ट. तुका म्हणे ज्याचे वारे देव तुमच्या मरणे, देव तुमच्या का म्हणे त्याचे वारे, पण त्याची वारी त्याच्या म्हणून समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामीन चिराट पार्थ मय्या वेशीत चेतसा. मय्या वेशीत मय्या वेशीत चेतसा. काय काय श्लोक अनन्यास चिंतयन्तो माम ये जना करुपासते तेषां नित्यायुक्तानां योगक्षेमं युत्योवि. अनन्य चेताः सततं यो मां स्मरति नित्यशः तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. तर ते मृत्यू संसार भवामी नचिरात मृत्यू संसार सागरात हे श्लोक कोणता आहे? किती म्हणतो पाहिजे समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्या वेशित चेतसा. तेषा अहम तेषा मृत्यू संसार सागरात समुद्धरता. चांगल्या प्रकारचं मृत्यू लोकी सागरातून मी त्याला पार करतो. सगळ्यालाच करतो का? नाही नाही. तेषा माझे गडी कोण निवडा भिन्न यातून एरवी तरी माझिया भक्ता, माझिया भक्ता हे महत्वाचा शब्द. याच्या खाली लाल रेष अशी अंडरलाईन करायची. एरवी तरी माझिया भक्ता. मग संसाराची चिंता. संसाराची चिंता नाही सगळ्यांना असं नाही. माझ्या भक्ता नाही. माझा झालाय काय समज अशी कान पोरांना नाही. श्रीमंताची बायको राजाची बायको कुठं काय पोरांना शिजलेला पोरांना म्हणजे पीठ कुठ माझ्यात राहते का? द्या 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 द्या. तुम्हाला सांगता एक लक्षात. अरे भक्ताला जर रडावं लागत असेल तर त्या भक्ताचा गुन्हे प्राण आहे त्याचा गुन्हे म्हणतो. कुवे काढले पण आणि ती धावगा धाव म्हणे ती दयाची कलानी धावणी नगडे मज. ती काही गेलो नाही का धावून? गेलो नाही जाऊन त्याच्या करता. अरे माणूसच नाही महाराज. अरे तो हत्ती होता हत्ती. गजेंद्र काय महाराज मोठा जनावर आहे म्हणतात. सावजे हत्ती रू धरिली ते तेने काकुलती माती स्मरणी तयाचे पशुत्व वाव झाले बावलिया माते. अरे वायऱ्यानं हाक मारली तर मी धावून जातो. मग भक्ताना हाक मारल्यावर धावून जाईल असं नाही. भक्ताला हाकच मारू देत नाही. भक्ताला हाक मारावी. माझ्या भक्तीचा सोस काय? तर भक्तीचा सोसू काय असा आहे का नाही? माझ्या भक्ताला जर हाक मारावं लागत असेल तर त्यांच्या जीवनभर भक्ती केल्याचं काय फळ आहे मग? मग तू न मागता जातो ना हाक मारता जातो. अरे न हाक मारता जातो असं नाही मी त्याच्या जवळून लांबच जात नाही. जवळून लांब जात नाही मी. इथंच राहतो त्याच्या जवळच राहतो. आणि सारखा तो जवळ असल्यावर काय होणार नाही. बरोबर काय? अशा प्रकारचे पण त्याच्या नावाचा जन्मभर करावा लागतो. मला व्यावहारिक बुद्धी तिथे चालत नाही. आपली व्यावहारिक बुद्धी देवाशी काम पडलं की आवाज द्यायचा. आपल्या बापाचा नोकर आहे का? काम पडलं की आवाज नाही तर आवाजच देण्याची गरज नाही. मागे पुढे उभा आणि आघात आवाज देण्याची पण सारखं त्याच्याशी सुरू लागतं. त्याच्याशी काय महाराज याच्यात मग सुरुवात जरी झाली. आता आपण ज्या आई त्या तिरवीनिमित्त कीर्तन करत आहोत. आता सात्विकता कुठे उपयोगाला? तिथं मरणाची वेळच काय येते ते उपयोग.
मागून मागून म्हातारीमध्ये हरिपाठ येतच होतं. पण म्हातारीनं ते काकांना सांगितलं की राहुल बाबांना सांगितलं होतं याला परळी की म्हणजे बा नाही ज्ञानेश्वरी वाचता येतं नुसते काय किंवा तुम्ही बोट फिरवा ये माऊलीच दया काय शता एका तरी जन्माच्या शेवटी कृपाळू वापोटी येईल दया. मग त्या दिवशीपासून काय केलं होतं, बोट फिरवणं चालू होतं. बोट फिरवणं आज काय फायदा झाला असेल पण ते बोट फिरवण्याचा काय उपयोगी काय उपयोगी हो पारायणच झालं. तुम्हाला सांगू का काय उपयोगी त्याच्या बापाच्या बापाला कोणाच्या देवाच्या वसुदेवाच्या बापाला किंवा दशरथाच्या त्याचे नाव मध्ये येईल तर त्याच्या बापाच्या बापाला पुन्हा मानव जन्म देऊन ज्ञानेश्वरी वाचायला लावू नये. घडते कोणाचे बी जन्म शताचा वाहतवना 100 जन्म झाले शेकडो जन्म वाहतवना मागे बहुता जन्मी नाही वाचता पण तर घ्यावं लागल ते. मला तुम्ही म्हणता ना तुम्ही म्हणाला आपला मागं प्रश्न होता की आम्ही मी पारायण करतो पण माझ्या पाठ होत नाही होत नाही होत. मला एक फक्त देवाजवळ दररोज हरिपाठ म्हणायचा हरिपाठ म्हणायचा दररोज 25 वर्ष हरिपाठ मानला त्यानं दररोज नियमन चुकलाच नाही. आणि तो हरिपाठ म्हणायचा आपला बिचारा एकटाच काही चांडाल चौकडी असायचे चालली मला योगेश आकाशवाणी झाली देवानच प्रकाशवाणी सांगितलं हे बघ रे तू 25 वर्ष झाली हरिपाठ म्हणायला तुझा हरिपाठ मला मान्य नाही. मी तुझा हरिपाठ मान्य केला नाही. आकाशवाणी सगळ्यांनीच ऐकली ते तिथं होते तर कुठं आली आता रे राम राम इथला 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 देवाचे जरे गेलं फुका तू नाचायला हसायला जैन सांगितले पागल झाला आता 25 वर्ष हरिपाठ पडी गेल्यामुळे काय झालं पागल झालं तू नाचायला ते म्हणजे नाचायला काय झालं तुला अरे तू हरिपाठ मान्य नाही झाला ते म्हणजे मूर्ख आहे तुम्ही. माझा किती फायदा झालाय 25 वर्षाचा हरिपाठ त्याला मान्य नाही पण मी 25 वर्ष हरिपाठ करतो हे मला माहित नव्हतं. मी दिवस थोडी मोजली होती पण 25 वर्ष तो मोजत बसला याच्यापेक्षा पुन्हा काय पाहिजे. अरे 25 वर्ष मोजून कोण ठेवले त्यानं म्हणजे 25 वर्ष झाले मी त्याच्या दारात हरिपाठ घेतो हे 25 वर्षापासून एक एक दिवस त्याला माहितीये त्याला माहित झालं काम झालं. बरोबर आहे का? आता तुम्ही जीवनभर परमार्थ करायचा तो अंतकाळा करता अंतकाळाच्या वेळेला आनंद आहे महाराज. अशा प्रकारचं ते म्हणून करिता कोल्हाळ कृती त्रासच होऊ देत नाही. बोलली काय करतो तो खालीवर घेऊन तो ठोपार कोमाय म्हणून आपल्याकडून भगवंताला प्रार्थना करूया जेवढी होईल ती आम्हाला सेवा करण्याची बुद्धी द्या. त्याने मला तसं श्रवण जरी करत राहिलं तसं म्हणा तसं जेवढा होईल तेवढा आपण परमार्थ केल्याचा वाया जात नाही. अशा प्रकारचा परमार्थ करण्याची आम्हाला बुद्धी द्या. एवढी अखेर कुठं ब्रह्मांड नाही पंढरीनाथ त्याच्या शरणावर मागणी मागूया आणि भगवंताकडं आता झालं म्हणले मरताना तो कामाला येतो पण जीवनभर पाप पुण्याचे फळं भोगावं लागतात ना तर त्याचं उत्तर अभंगाच्या 3ऱ्या चरणात दिले. त्याचा विचार आपण नंतर करूया. पाप पुण्यात्म्याच्या शक्ती असती उजल्या श्रीपती यावे का कुलती तया सत्ताना एका याचा विचार आपण नंतर करूया. मला धडील सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी पुनश्च एकदा आपण जे कार्यक्रम करायचे असतात तर हे सगळं पुण्य त्या जीवाला मिळत असतं आणि त्या जीवाच्या प्रगतीला ते काय करत असतं उपयोगी ठरत असते. व्यर्थ केलेलं नाही त्या जीवाच्या प्रगतीला. म्हणून आज ज्या आईच्या निमित्ताने ही कीर्तन सेवा आहे आपल्या कार्यक्रमातून जे पुण्य झालेलं आहे त्या आईच्या चरणावर समर्पित करून शेवटला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर